शुभ सकाळ. जय जय रामकृष्ण. मनुष्याने प्रपंचामध्ये कसे वागावे? खरोखर जगात माझे हित अगर अनहित करणारा जर कोणी असेल तर तो माझा मीच. मी करता ही भावना ठेवली की फळं भोगण्याची इच्छा राहते. मनुष्याला असे वाटते की आपल्याला दुःख होऊ नये, आजारपण येऊ नये, पण तरीसुद्धा आजारपण आणि दुःख तो टाळू शकत नाही. म्हणजे मी करता ही जी आपली भावना असते ती निखालास खोटी ठरते. मालकी नसताना घराची मालकी गाजवण्याचा आपण प्रयत्न करतो. याला काय करावे? तेव्हा प्रापंचिकात आणि संतात फरक हाच की ते करते पण रामाकडे देतात आणि आम्ही ते आपल्याकडे घेतो. राम करता असे म्हणावे की सुख, कल्याण सर्व काही आलेच. त्याच्याकडे सर्व सोपवा आणि आनंदात राहा, त्यातच खरे हित आहे. गोड खायला देऊ नका असे डॉक्टरांनी बजावून सांगितलेले असतानाही रोग्याच्या इच्छेप्रमाणे गोड पदार्थ त्याला खायला घातला तर आपण त्याचे अनहितच करतो. तसेच विषयाच्या लालचीने विषयाला बळी पडून आपले अनहित आपणच करून घेत असतो. आजारी माणसाला 3 गोष्टी कराव्या लागतात. 1. कुपथ्य टाळणे, 2. पथ्य सांभाळणे आणि 3. औषध घेणे. तसेच भवरोग्याला देखील 3 गोष्टी कराव्या लागतात. 1. दुःसंगती, अनाचार, मिथ्याभाषण, द्वेष, मत्सर वगैरे अवगुणांचा त्याग करणे. 2. सत्संगती, सद्ग्रंथ सेवन, सद्विचार आणि सदाचार असणे. आणि 3 आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नामस्मरण करणे. हेच औषध सेवन आहे. साधन हे वयावर अवलंबून नाही. मी केव्हा जाणार हे माहीत नाही, तेव्हा वयाने मी मलाच मोठा म्हटलं पाहिजे. आपण आपल्या जिभेला नामाचा चाळाच लावून घ्यावा. पहिल्याने विसरेल, पण सवयीने आपोआप आठवेल आणि मग भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव होईल. साधनात थोडी बळजबरी पाहिजेच. नियम थोडा असावा, पण तो प्राणापलीकडे सांभाळावा. नियम जास्त केला तर तो चुकवता कसा येईल याचा मार्ग मन शोधायला लागते. नाम घेणे हेच भगवंताकडे चालणे होय. साधनेत पुढे आलेले आपण मागे जात नाही ना, याकडे लक्ष पाहिजे. नामाबद्दलची तळमळ कमी व्हायला बाहेरच्या कितीतरी गोष्टी कारण आहेत. रोजचा प्रपंच आहे, व्यवहार आहे, मागच्या आठवणी आहेत, पुढची काळजी आहे. अशातच आपले नामस्मरण हट्टाने चालू ठेवले पाहिजे. नामात गोडी उत्पन्न व्हायला नामच घेतले पाहिजे. देवाला अत्यंत प्रिय जर काही असेल तर ते म्हणजे त्याचे नाम. नाम घेतल्याने तो आपलासा होईल. देव तुम्हाला खात्रीने भेटेल. जसे पाणी घोटल्यावर बर्फ होते तसे नाम घेतल्याने श्रद्धा घट्ट होते. श्रद्धेमुळे देवाला तुम्हाला भेटावेच लागेल. त्रिवेणीचा संगम जर कोणता असेल तर तो म्हणजे देव, भक्त आणि नाम. जिथे देव असेल तिथे भक्त आणि नाम असते, आणि जिथे भक्त असतो तिथे नाम आणि देव असतो. तुम्ही भगवंताच्या प्रेमाने अगदी भरून जा. आपापसांमध्ये प्रेम ठेवा. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये लिहा जय जय रामकृष्ण हरी. आणि अशाच अधिक माहितीसाठी आजच आपल्या ब्रह्मांड नायक चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय रामकृष्ण हरी.